नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आज. आजचा हा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र, पावन, शुद्ध आणि सगळ्यात मोठा दिवस आहे. आजचा दिवस चुकवू नका, विसरू नका. तुम्हाला जमेल ती सेवा स्वामींची करा. घरात केली तरी चालेल, जवळच्या स्वामी मठात जा, स्वामी केंद्रात जा. तिथे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. तिथे जाऊन त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. तिथे बसून जीही सेवा जमेल, मंत्रजप जमेल, तो मंत्रजप नक्की करा. मित्रांनो, आज स्वामींची पुण्यतिथी आहे. वर्षातून एकच दिवस असा येतो जो खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आजचा हा दिवस कोणीही चुकवायचा नाही. स्वामींच्या विशेष आवडीचा नैवेद्य स्वामींना आजच्या दिवशी तुम्ही दाखवा. तुम्हाला कुठे काही करायला जमत नसेल तर घरी राहून तुम्ही साधी, सरळ, सोपी सेवा करू शकता. ती म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप. आज आपण बोलणार आहोत. आजपासूनच तुम्हाला एक सेवा सुरू करायची आहे आणि ही सेवा तुम्ही 1 महिन्यापर्यंत, 3 महिन्यांपर्यंत, 6 महिन्यांपर्यंत, 1 वर्षापर्यंत किंवा कायमस्वरूपी सुद्धा करू शकतात. फक्त विश्वासाने, मनोभावाने तुम्ही ही सेवा करायची आहे. आजपासून 15 एप्रिल स्वामींच्या पुण्यतिथीपासून तुम्ही ही सेवा करायची आहे. या सेवेचे फळ तुम्हाला लगेच मिळेल. नशिबात नसेल तेही स्वामी देतील. स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ही सेवा कोणती? तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस हातपाय तोंड स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि ही सेवा करायची आहे. या सेवेत सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 1 माळ तुम्ही करायचा आहे. त्यानंतर नित्यसेवा या पोथीतून श्री सूक्त 1 वेळेस वाचायचा आहे आणि शेवटी तारक मंत्र 1 वेळेस वाचायचा आहे. या 3 गोष्टी तुम्हाला रोज करायच्या आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थांचा जप, श्री सूक्त 1 वेळेस आणि तारक मंत्र 1 वेळेस. या 3 गोष्टी 1 महिन्यापर्यंत केल्या तरी चालेल, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष कायमस्वरूपी केल्या तरी चालेल, पण नक्की करा. या सेवेचे कोणतेही नियम नाही. तुम्ही ही सेवा मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.